नाशिक बाजार समिती 12 कोटींचा भ्रष्टाचार. अजित पवारांच्या शिलेदाराचा भाजप सभापतींवर गंभीर आरोप. देविदास पिंगळे यांनी नाशिक बाजार समितीमध्ये 12 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी सभापती देविदास पिंगळे यांनी विद्यमान भाजपच्या सभापती कल्पना चुंबळे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळावर 9 महिन्यात 12 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. पिंगळे यांनी दावा केला आहे की विद्यमान संचालक मंडळाच्या 9 महिन्यांच्या कार्यकाळात बाजार समितीत 12 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. नाशिक आणि गिरणारे येथे 1 रुपया एकर दराने जमीन मिळण्याची संधी असताना पदाधिकाऱ्यांनी फक्त भ्रष्टाचारात लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले. उपसभापती आणि काही संचालक दिवसभर बाजार समितीत ठाण मांडून बसून कर्मचाऱ्यांकडून आणि इतर मार्गाने वसुली करत आहेत, ज्यामुळे समितीच्या आर्थिक नियोजनात मोठा अडथळा येत आहे. भ्रष्टाचारामुळे समितीचे सचिव अरुण काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून संचालक मंडळ त्यांना तडजोड करून सेवेत घेण्यासाठी गडबड करीत आहे. यासाठी 50 लाख रुपये मागत असल्याचा आरोप देखील पिंगळे यांनी केला आहे. सभापती चुंबळे यांचे प्रत्युत्तर. माजी सभापती पिंगळे यांच्या आरोपांना विद्यमान सभापती कल्पना चुंबळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच पिंगळे यांच्यावर टीका करताना त्यांच्याच कार्यकाळात जिल्हा बँक संकटात आल्याची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या, सत्ता नसल्यामुळे पिंगळे बाजार समितीच्या कामकाजावर टीका करत आहेत. बाजार समितीत कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. उलट बाजार समितीच्या नावाने 5 कोटी रुपयांची ठेव ठेवण्यात आली आहे. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.